आजपर्यंत आपण गाय म्हैस यांच्या दुधापासून विविध पदार्थ बनवले जातात हे जाणून होतो। तसंच वाघिणीच्या दुधाचं महत्त्वही ऐकून होतो। पण गाढवाच्या दुधाचा दर तब्बल 2 ते 3 हजार रुपये आहे हे ऐकून चक्करच येईल। त्याचाच हा ऑन दी स्पॉट स्पेशल रिपोर्ट। गाढव म्हणजे एक निर्बुद्ध प्राणी असा गैरसमज आहे। गाढव म्हटलं की प्रत्येकाच्या मनात वेगळी भावना असते। ओझं वाहून नेणारा, मातीमध्ये लोळणारा, लाथा मारणारा असा हा प्राणी आहे असा अनेकांचा गैरसमज आहे। यामुळे गाढवाला तुच्छ लेखलं जातं। आपल्यापैकी एखाद्या मित्रानं चूक केली तर आपण त्याला सहजपणे म्हणतो, गाढव आहेस, तुला काडीचीही अक्कल नाही। गाढव या प्राण्याबद्दलचं वर्णन आणि आपल्याला माहीत असलेलं गाढवाबद्दलचं वास्तव थोडक्यात आता मांडलं। मात्र आपण आता जाणून घेऊया गाढव या प्राण्याचं खरं महत्त्व। गाढव हा निर्बुद्ध तर नाहीच, उलट तो अधिक बुद्धिवान, आज्ञाधारक आणि माणसांच्या उपयोगाचा आहे। सध्याच्या अत्याधुनिक तंत्रप्रणालीच्या युगातही गाढवाचा उपयोग होतो याचा विसर अनेकांना पडला। आजवर आपण गाय म्हैस यांच्या दुधाचा व्यवसाय ऐकून होतो, मात्र गाढवाच्या दुधापासून व्यवसाय होऊ शकतो हे खूप कमी लोकांना माहीत आहे। याशिवाय गाई म्हशीच्या दुधापासून विविध प्रॉडक्ट्स बनवतात हेही माहीत आहे। परंतु गाढवाच्या दुधापासूनही विविध प्रॉडक्ट्स बनवले जातात हे ऐकून तुम्हाला नवल वाटेल, मात्र हे तितकंच खरं आहे। याचा शोध लावलाय तुळजापूर येथील टाटा सामाजिक विज्ञान संस्थेच्या विद्यार्थिनीनं। या विद्यार्थिनीचं नाव आहे पूजा कौल, राहणार दिल्ली। या विद्यार्थिनीनं आपलं शिक्षण तुळजापूर येथील टाटा सामाजिक विज्ञान संस्थेत पूर्ण केलं। त्यानंतर ऑर्गॅनिक ब्युटिफाईंग लाईफ या सामाजिक संस्थेची स्थापना करून गाढव पालन करणाऱ्यांसाठी रोजगार निर्मिती करण्याचं काम या संस्थेनं सुरू केलंय। हा 7 जणांचा ग्रुप असून तुळजापूर इथं शिक्षण सुरू असताना पूजा कौल आणि त्यांच्या टीमनं गाढवाच्या दुधापासून चक्क साबण तसंच विविध ब्युटी पदार्थ तयार करण्याचा शोध लावलाय। याची सुरुवात सोलापुरातून करण्यात आली। पूजा कौल यांनी सोलापुरात येऊन येथील गाढव पालन करणाऱ्या लोकांचा शोध घेतला आणि त्यांना गाढवाबद्दलचं महत्त्व, गाढवाच्या दुधाचं महत्त्व पटवून दिलं। मात्र सुरुवातीला लोकांकडून कोणताच प्रतिसाद मिळाला नाही। गाढवाच्या दुधापासून काळी जादू करतात असा समज या लोकांमध्ये होता। मात्र त्यांना पटवून सांगितल्यानंतर गाढवाचं दूध देण्यास ते तयार झाले। ही माहिती पूजा कौल यांनीच इन सोलापुर न्यूज़शी बोलताना सांगितली। हमारा जो प्रोजेक्ट था स्टार्ट महाराष्ट्र के सोलापुर से हुआ था। लास्ट ईयर हम लोगों ने सोलापुर में अपना प्रोजेक्ट स्टार्ट किया था विद 14 डोंकी ओनर एंड जो डोंकी मिल्क का जो कॉस्ट होता है वो 2000 से 3000 रुपए लीटर होता है। और जो लोग डोंकी को पालते हैं वो ट्राइबल या नोमैडिक लोग होते हैं, आदिवासी लोग होते हैं जो हर एक जगह से दूसरी जगह हर साल मूव करते हैं ताकि उनको एक रोजगार मिल सके। कंस्ट्रक्शन साइट और ब्रिकलिन के ऊपर काम करते हैं वो लोग 18 से 17 घंटा। तो मकसद ये था कि एक ऐसी रिसोर्स उनके पास ऑलरेडी मौजूद है जो अनटैप्ड है इंडिया के अंदर, लोगों को पता नहीं, उस रिसोर्स को यूज करके उनको एक डबल इनकम प्रोवाइड करना। तो जो लोग पहले 150 से 300 रुपए कमाते थे अब उनको 2000 रुपए मिलता है। और हम लोग अब जो है हम लोगों ने डोंकी मिल्क को जो है एक सोप में कन्वर्ट किया था, ब्यूटी प्रोडक्ट में कन्वर्ट किया था, स्किन केयर रेंज में हम लोगों ने डोंकी मिल्क को कन्वर्ट कर दिया था। एंड महाराष्ट्र से ये जो जर्नी स्टार्ट हुई थी अब दिल्ली जाकर के थमी है, थमी भी नहीं कह सकते, वहां से भी अभी स्टार्ट है। हम लोग बाड़मेर और डिफरेंट इंडिया के जो पार्ट है जहां डोंकी पॉपुलेशन अवेलेबल है वहां जाने की सोच रहे हैं। दरम्यान सोलापुरातून सुरू झालेला हा प्रवास आता थेट दिल्ली पर्यंत जाऊन थांबलाय। महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये काम सुरू केलं आहे। सध्या गाढवाच्या दुधापासून साबण तयार करण्यात येत असून या साबणाची किंमत 499 रुपये इतकी आहे। सध्या या साबणाला मोठ्या प्रमाणात मागणी देखील असल्याचं पूजा कौल यांनी स्पष्ट केलं। अभी करंटली हम लोग 24 डोंकी ओनर्स के साथ काम कर रहे हैं ओवरऑल एंड 42 डोंकीज है हमारे पास, जो डोंकीज है जिनके हम लोग मिल्क करते हैं, मिल्क ले रहे हैं। एंड
एंड ये जो अभी हमारी जो टीम है, हम लोग 6 लोगों की टीम है, 6 से 7 लोगों की टीम है, हम लोग दिल्ली बेस्ड है। एंड जो डोंकी का हम लोग सोप बनाते हैं, जो सोप की कीमत होती है 499 रुपीज। अभी तक हम लोगों ने 1500 यूनिट बेच चुके हैं मार्केट के अंदर डोंकी मिल्क का। तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, सध्या मार्केटमध्ये गाढवाच्या दुधाची किंमत तब्बल 2 ते 3 हजार रुपये लिटर आहे। यामुळे महाराष्ट्रातील अनेक शहरांमधून लोकांचे दुधासाठी फोन येत आहेत। आता आम्हाला दुधासाठी भटकण्याची गरज नाही। गाढव पालन करणाऱ्या 24 लोकांसोबत ऑर्गॅनिक ब्युटिफाइंग लाईफ या संस्थेनं काम सुरू केलं असून सोलापूरमधूनही फोन येत आहेत। आमच्या कामाची सुरुवात सोलापुरातूनच झाल्यामुळे सोलापुरात एक युनिट आम्ही लवकरच सुरू करणार आहोत, अशी माहिती पूजा कौल यांनी दिली। स्टूडेंट मैंने यहाँ पे प्रोजेक्ट स्टार्ट किया था सोलापुर में। मेरा मास्टर जो 2018 के अप्रैल में कंप्लीट हुआ एंड कुछ सिचुएशन ऐसे क्रिएट हो गए, मुझे अपने होम टाउन वापस लौटना पड़ गया दिल्ली, एंड वहाँ पे अब ये प्रोजेक्ट कंटिन्यू चल रहा है। तो हम लोग बेसिकली प्लान कर रहे हैं कि सोलापुर में वापस आने का, एंड मोस्ट प्रोबेबली अगले साल 2019 के अप्रैल मई तक हम लोग ट्राई कर रहे हैं कि सोलापुर में एक छोटा सा यूनिट हम लोग दोबारा स्टार्ट कर सके, ताकि यहाँ की जो भी डोंकी ओनर्स हैं, क्योंकि महाराष्ट्र भी टॉप में आता है सिटी अगर बात करें जहाँ पे डोंकी पॉपुलेशन बहुत ज्यादा है। एंड जो अब एक मकसद ये भी था कि हम लोगों का जो वायरल हुआ था, लोग जो कंसेप्ट है थोड़ा डिफरेंट था, लोग जिनके पास ऑलरेडी ये रिसोर्स मौजूद थे अब वो खुद कॉन्टैक्ट करें। महाराष्ट्र की डिफरेंट अमरावती हो गया, कोल्हापुर हो गया, ऐसे जगह से हमें कॉल आ रहा है दूध के लिए। पूजा कौल या दिल्लीच्या राहणाऱ्या असून त्यांनी केंद्र शासनाची नोकरी सोडून संस्थेच्या माध्यमातून काम सुरू केलं। गाढव पालन करणाऱ्या लोकांना रोजगार निर्मिती व्हावी, त्यांच्या मुलांचं शिक्षण व्हावं, याशिवाय या शहरातून त्या शहरात अशी भटकंती न करता त्यांना जागेवरच रोजगार निर्मिती व्हावी, या हेतूनं ऑर्गॅनिक ब्युटिफाइंग लाईफ या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून त्यांनी काम सुरू केलं। सुरुवातीला याचा त्यांना खूप त्रास झाला, मात्र आता या संस्थेला मोठं यश आलं असून गाढवाच्या दुधापासून साबण यासह अनेक ब्युटी पदार्थ तयार करण्याचं काम सुरू आहे। याला मागणीही वाढल्यानं रोजगार तर मिळालाच, शिवाय पैसाही मिळाला आहे। गाई आणि म्हशीच्या दुधापेक्षा गाढविणीच्या दुधाला अधिक महत्त्व प्राप्त झालं असून 2 ते 3 हजार रुपये लिटर अशी दुधाची किंमत असल्यानं भविष्यात गाढव पालन करणाऱ्यांच्या संख्येत वाढ होणार एवढं मात्र नक्की। हा ऑन दी स्पॉट स्पेशल रिपोर्ट संकलित केला इन सोलापूर न्यूजचे चॅनल प्रमुख समाधान वाघमोडे आणि तंत्र संकलित केलं सुजित घटकांबळे यांनी।